अमृता फडणवीस देखील पूजा तिथे करून आलेल्या आहेत। आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काय मागितलेलं आहे हे मुख्यमंत्री थोड्याच वेळात उलगडणार आहेत। उगले दाम्पत्य देखील तिथे आलेले आहेत। सुंदर अशी ही रांगोळी मंदिर परिसरामधली। केला विठू नाम जप कोणी तो तो संत झाला। जो कोणी विठू नामाचा जप करतो तो संत होतो, अशा पद्धतीची ही संपूर्ण रांगोळी आहे। ठेविला माथा श्रीच्या चरणी तो भाग्यवंत झाला। अत्तर सुंदर आणि समर्पक अशा या ओळी ज्या आहेत त्या रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाशिकचं उगले दाम्पत्य सध्या नशीबवान ठरलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत उगले दाम्पत्य जे आहे, वारकरी दाम्पत्य, त्यांना पूजेचा जो आहे तो बहुमान मिळालेला होता। त्याला बहुमानच म्हणावा लागेल, कारण की अक्षरशः लाखोच्या संख्येनं जे आहेत ते भाविक वारकरी जे आहेत ते इथं दाखल होत असतात। परंतु ज्याच्या नशिबामध्ये विठ्ठलाची महापूजा करणं लिहिलेलं असतं, ते आज जे कोणाचं नशीब उघडलं असेल तर त्या उगले दाम्पत्याचं उघडलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा संपूर्ण सोहळा जो आहे तो अनुभवता आलेला आहे। सपत्नीक सहकुटुंब त्यांनी हा सोहळा अनुभवलेला आहे। त्यांची कन्या जी आहे दिविजा देखील त्या संपूर्ण महापूजेदरम्यान उपस्थित होत्या। आणि आता ही संपूर्ण रांगोळी जी आहे ती मंदिर परिसरामध्ये काढलेली आहे। अत्यंत विलोभनीय अशी ही रांगोळी म्हणावी लागेल। रुक्मिणी मातेचं आणि विठ्ठलाचं साजिरं गोजिरं असं रूप जे आहे ते या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं।